बस 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 खाली अरे बस एक साईड गाडी एक साईड इकडे जा बाबा. हा चालेल नक्की नक्की तिकडे जा आधी तिकडे थांबा झाली का कोणत्या गावचे आगर जा तुम्ही नावी तुम्ही तुमचं रिपोर्ट बघा बरं तुम्हाला झाली आता ते जेवण चालू आहे जेवण दूध काय जेवण कॅन्टीनला जाऊ कॅन्टीनला चालला जेवण पाणी वगैरे सगळं चहा वगैरे काय तुमचं आम्हाला म्हणून होतं सगळ्यांना मला दादाने पाठवलंय बस करून तर सगळं तुमचं ऑपरेशन दादाच्या माध्यमातून होत आहे अमोलदाच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांशी बोलतो डॉक्टर साहेब काय आणता नाही मग आपण जेवणाला लावतो पेशंट आणले यावर तालुक्यामधून आजी बोला आमदार साहेब बोलताय. दादा नमस्कार. दादा मी अंबरडीहून आलेली आहे. मी अंबरडीहून आलेली आहे. नमस्कार. आमचे सर्व्हिस सोय दादांनी केलेली आहे. इथे जेवणा खावणाची एस टीमध्ये आणलं हो तब्येत चांगली गाडीमध्ये आणली आणि सर्व्हिस सोय झाली आहे. धन्यवाद दादा. एस टी आली होती पाडळशाला. हा जेवण खावण्याची सगळी व्यवस्था केली. सगळे बरोबर झालं आमचं. दादा एक मिनिट मॅडम बोलता एक मिनिट बस मध्ये बसून नावी अकलूट पाल यावल मग का हा आधी मिनिट चालेल ना. दादा आज तुम्ही 50 मोतीबिंदूसाठी आजीबाबा त्यांना आणलेले आहेत. अमोलदादांच्या यांच्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी पेशंट आणलेले आहेत. काय सांगाल? सांगायचं असं आहे की आमदार अमोलदादा जावडे यांच्या माध्यमातून आम्ही न्हावी या गावी कॅम्प घेतला होता मोतीबिंदू तपासणी शिबिराचा. त्या शिबिरासाठी जवळजवळ 35 ते 40 लोक शिबिराकरता ते हे झाले त्यात बसले शिबिरामध्ये. आणि बाकी काही यावल तालुक्यातून असलेले लोक आम्ही आता बसमध्ये आणले. त्यांचे बसमधून त्यांची व्यवस्था करून दिली आणण्याची. त्यांची राहायची व्यवस्था आहे खायची व्यवस्था आहे. आणि आम्ही असा काम अमोलदारांच्या माध्यमातून गिरीजच्या माध्यमातून सातत्याने घेत असतो. मागच्या महिन्यामध्ये गिरीजच्या माध्यमातून कॅम्प झाला. जवळजवळ 22 ते 25 ऑपरेशन झाले. त्यांना पण आपण ट्रॅव्हल्सनं आणलं होतं आणि त्यांनी सोडायची असताना आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्सने केली होती. आता हे जे पेशंट आणले 50 ह्याच्यामध्ये जवळजवळ 45 ते 48 लोकांचे ऑपरेशन आहे. आता हे पेशंट अमोलदादा यांच्या मतदारसंघामधले आहे. आणि अमोलदादांचा मला कॉल आला यांची सगळी व्यवस्था करून द्यायची. यांना आणण्याची व्यवस्था, यांची जाण्याची व्यवस्था, यांची खाण्याची व्यवस्था सगळी ते केली जाईल. आणि असे भरपूर आम्ही दादांच्या माध्यमातून गिरीजच्या माध्यमातून कॅम्प घेत असतो.
आमचं जवळजवळ समाजकार्य 90% समाजकार्य चालतं आणि 10% राजकारण असतं. दादा आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? जनतेला हेच आहे की बुवा आम्ही बघा आमचं गिरीश भाऊंच्या माध्यमातून अंमलदारांच्या माध्यमातून समाजकार्य म्हणजे आरोग्यामध्ये सगळ्यांची मदत होते बुवा. प्रत्येक वेळेस मोठेंदू कॅम्प दुसरे कॅम्प आणि आमचं पेशंट वगैरे असतं सगळं तालुक्यामधून. सगळे आमचे कॅम्प वगैरे चालू असतात. जरी अजून कोणाला गरज असली की आमचा संपर्क साधावा, तसं आम्ही जामनेरमधून यावळ दाव्यांमधून पूर्ण जिल्ह्यातून आम्हाला पेशंट करता लोकांचे फोन येत असतात आणि पुढे असं आमचं काम चालू राहील. माझं नाव कल्पना प्रमोद बोंडे आहे. मी अंबर्डीहून आली आहे. आम्ही अमोलदादाच्या माध्यमातून आलो आहे. त्यांनी आमची येण्या जाण्याची सोय केली, इथे राहण्याची सोय केली, खाण्यापिण्याची सोय केली, सर्व सोय केली. आम्ही त्यांचे आभारी. आम्ही निमगावचे आहे. आम्ही अमोलदादाच्या याच्यातून आलेली आहे संपर्कातून. आमची सर्व सोय झाली आहे खाण्यापिण्याची, काहीच गैरसोय नाही आहे. झोपण्याची उठण्याची सर्व सोय आहे. तुम्ही सांगितलं धन्यवाद. नाव काय आपलं? द्वारकाबाई उत्तम सत्कारे. होळी